दिशा सालियन प्रकरणी सर्व पुरावे दिले आहेत। सुशांत सिंग आणि दिशा सालियन प्रकरणाचा थेट संबंध। लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेट कार्यक्रमात खासदार नारायण राणे यांचा मोठा दावा। योग्य वेळ आल्यावर दिशा सालियन प्रकरण संसदेत उपस्थित करणार नारायण राणेंची न्यूज प्लॅनेट कार्यक्रमात माहिती। तर दिशा सालियन प्रकरणी नारायण राणे यांची आज पत्रकार परिषद। दिशा सालियनच्या वडिलांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांचा धक्कादायक दावा। दिशा आणि सुशांतच्या मृत्यूमागे काहीतरी कनेक्शन असल्याचा संशय। दिशा सालियनच्या विषयामध्ये तथ्य नाही, खोट्याचा नायटा कराल तर बुमरँग होणार, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। पुण्यातील इंजवडी बस अपघातामध्ये धक्कादायक खुलासा, चालकानंच पेटवली बस। जळीत कांडाचं सीसीटीव्ही फुटेज लोकशाही मराठीच्या हाती। विधान परिषदेच्या बिनविरोध 5 उमेदवारांचा आज शपथविधी। केचे, केनेकर, जोशी, रघुवंशी, खोडके यांचा आज दुपारी 1 वाजता होणार शपथविधी। विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्ताव। दिशा सालियन प्रकरण, नागपूर घटना, कोरटकर आणि सोलापूरकरसह कायदा सुव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। विधानसभा विरोधी पक्षनेता या अधिवेशनामध्ये तरी मिळणार का? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडनं तारीख पे तारीख। विरोधकांनी घेतली आतापर्यंत 3 वेळा नार्वेकरांची भेट। धनंजय मुंडे यांच्या मुंबई सत्र न्यायालयातील याचिकेवर आज सुनावणी। वांद्रे कोर्टाच्या करुणा शर्मांना दरमहा 2 लाख भत्ता देण्याच्या आदेशाला मुंडेंचा वाद। नागपूर हिंसाचार प्रकरणी परकीय कनेक्शन, पोलिसांना संशय। सोशल मीडियावर बांगलादेशशी संबंधित काही नावं तपासात आढळली। पोलिसांचा दावा, तांत्रिक विश्लेषण आणि तपास पोलिसांकडून सुरू। नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष उमेश जाधव यांच्यासह त्यांच्या भावाची हत्या करणाऱ्या 5 आरोपींना न्यायालयात आज हजर करणार। नाशिक पोलीस 5 जणांच्या पोलीस कोठडीची करणार मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।